नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये झालेल्या परीक्षेतील काही PYQ पाहणार आहोत जे सामाजिक शास्त्राचे आहेत. तर चला सुरुवात करूया. पहा, तुम्हाला याची उत्तरे देता येतात का? तर पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी टिंबटिंब या ग्रंथाची रचना केली. ऑप्शन 1 बुधभूषण, ऑप्शन 2 आज्ञापत्र, ऑप्शन 3 शिवभारत, ऑप्शन 4 राज्य व्यवहार कोश. तर याचं उत्तर कोणतं आहे, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बुधभूषणम. हा जो प्रश्न होता तो इयत्ता 7वीच्या पुस्तकातून घेतलेला आहे. तसेच बुधभूषणमचे स्पष्टीकरण पाहू. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत लहान वयामध्ये बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये राज्यशास्त्र, राजनीती आणि राजधर्मावर सखोल चर्चा केली आहे. तसेच संभाजी महाराजांना अनेक भाषा देखील ज्ञात होतात. तसेच त्यांनी नायिकाभेद, नखशिख हे आणि असे ग्रंथ देखील लिहिले आहेत व त्यांना ब्रज भाषेत देखील त्यांनी लेखन केले आहे. तसेच त्यांना आज्ञापत्र जे इतर पर्यायामध्ये आज्ञापत्र हे रामचंद्र अमात्य यांनी लिहिले आहे, तर शिवभारत हे परमानंद यांनी लिहिले आहे. आणि चौथं ऑप्शन म्हणजे राज्य व्यवहार कोश ते रघुनाथ नारायण हनुमंते यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगाचा कारखाना असे वर्णन टिंबटिंब या देशाचे केले जाते. ऑप्शन 1 फ्रान्स, ऑप्शन 2 इंग्लंड, ऑप्शन 3 अमेरिका, ऑप्शन 4 स्पेन. तर याचं उत्तर ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ युरोप आणि भारत मी एक व्हिडिओ टाकलेला आहे इयत्ता 8वीचा दुसऱ्या धड्यावरचा युरोप आणि भारत, त्या धड्यामधील हा प्रश्न आहे. तर ज्यांनी तो पाहिला असेल त्यांना याचं उत्तर लगेच येईल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड. त्याचं स्पष्टीकरण पाहू. इंग्लंड औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वात आधी इंग्लंडमध्ये झाली. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये कापड आणि लोखंड उद्योगामध्ये झालेल्या प्रचंड उत्पादनामुळे इंग्लंडला ऐतिहासिकदृष्ट्या जगाचा कारखाना वर्कशॉप ऑफ द वर्ल्ड असे म्हटले गेले. तर त्यामुळेच इंग्लंडची काय झाली होती, भरभराट झाली होती. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, दुसरं ऑप्शन परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन 3 रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन 4 शारदाश्रम पंडिता रमाबाई. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे, ऑप्शन क्रमांक 3. तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी होती ती स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि आर्य समाजाची स्थापना जी होती ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. बाकीच्या जोड्या बरोबर आहेत. त्याचं स्पष्टीकरण पाहू. रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली आहे आणि आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तो जो प्रश्न होता तो वर्ग 8वीच्या प्रकरणातील आहे, सामाजिक व धार्मिक प्रबोधन मधला. त्यानंतर हा जो प्रश्न आहे आता, पुढील घटनापैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती. तर हा सुद्धा इयत्ता 8वीच्याच पुस्तकातील आहे. पहिला ऑप्शन पाहू. बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. दुसरं कोलकाता येथील ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. तिसरं भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. चौथं मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. तर प्रश्न काय विचारला आहे की पुढील घटनापैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती. तर कोणती घटना पहिली घडली आहे, गेस करा कोणती असेल. सॉरी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. याचं स्पष्टीकरण पाहूया. सर्वात पहिली घटना ही एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 साली झाली. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे 1885 साली झाले आणि भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905 मध्ये झाली आणि बंगालची फाळणी रद्द 1911 साली झाली. पुढचा प्रश्न पाहू.
पुढील शैक्षणिक संस्थांचा स्थापनेनुसार वर्षानुसार योग्य क्रम लावा. पहिलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. दुसरं महाराष्ट्र कला संचालनालय. त्यानंतर तिसरं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. तर ऑप्शन 1 मध्ये दिले ड अ ब क, ऑप्शन 2 मध्ये दिले अ ब ड क, ऑप्शन 3 मध्ये दिले क ब ड अ आणि 4 मध्ये क ब अ ड. तर याचं बरोबर उत्तर गेस करू शकत नाही, कारण की इथे काय झालंय की एक प्रॉब्लेम झालेला आहे. तो कसा, तो तुम्हाला सांगते. आपण हे स्पष्टीकरणातूनच आपल्याला कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे तुम्ही पाहू शकता की जी महाराष्ट्र कला संचालनालय याची स्थापना जी झाली ती 1965ला झाली आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याची स्थापना ही झाली आहे 66ला. म्हणजे ऑप्शन ब आधी पाहिजे आणि मग अ पाहिजे. त्यानंतर 1967 साली बालभारती व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1984 साली ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे MSCERTची स्थापना झाली. तर आता इथे काय होतं की इथे कुठेच तसं पहिलं ऑप्शन ब नाही आहे, फक्त ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तिथं अ आधी ब पाहिजे होते मग अ पाहिजे होते. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 2 हे आपण बरोबर धरू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यामध्ये कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर ते शैक्षणिक संस्थांचा क्रम जो पहिला प्रश्न होता तो इयत्ता 9वीच्या इतिहास धड्यामधील होता. आता हा पुढचा जो प्रश्न आहे तो पण इयत्ता 9वीच्याच धड्यामधला आहे. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यामध्ये कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर ऑप्शन 1 इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ऑप्शन 2 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑप्शन 3 सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटरिंग आणि 4 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. तर याचं बरोबर उत्तर कोणाला येतं आहे का? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांनी 1969 मध्ये जाधवपूर येथे विद्यापीठाशी संयुक्तपणे ISIGU मिळून एक सिंपल म्हणजे स्वदेशी बनावटीचा एक संगणक तयार केला. परंतु नंतर जे ऑप्शन क्रमांक 3 आहे जे सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटरिंग यांनी परम नावाचा मोठा सुपर कॉम्प्युटर तयार केला होता. त्याचं स्पष्टीकरण पुढे पाहूया. तर स्पष्टीकरणामध्ये पुणे येथील सीडॅक संस्थेने डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला स्वदेशी महासंगणक परम 8000 विकसित केला व 1911 मधील या योगदानामुळे भारताने सुपर कॉम्प्युटरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली. पुढचं पाहू प्रश्न. तर वरील विधानासंदर्भात योग्य पर्याय ओळखा. ऑप्शन भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. आणि विधान ब आहे जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. तर आता इथं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? 1 पाहू. विधान अ बरोबर, विधान ब चूक, दुसरं ऑप्शन विधान अ चूक, विधान ब बरोबर, तिसरं दोन्ही विधाने बरोबर, चौथं दोन्ही विधाने चूक. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर याचं स्पष्टीकरण पाहू की विधान अ सत्य आहे कारण भारत ऐतिहासिकदृष्ट्या एकत्र कुटुंब पद्धतीसाठी ओळखला जातो. आणि विधान ब हे असत्य आहे कारण जागतिकीकरण आणि शहरीकरणामुळे स्थलांतर वाढले ज्यामुळे विभक्त म्हणजे न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीला अधिक चालना मिळाली. पुढचा प्रश्न पाहूया. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 जदुनाथ सरकार, ऑप्शन 2 गोविंद सरदेसाई, ऑप्शन 3 सुरेंद्रनाथ सेन आणि ऑप्शन 4 त्र्यंबक शंकर शेजवलकर. तर याचं बरोबर उत्तर गेस करा कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोविंद सरदेसाई. त्यांचं स्पष्टीकरण पाहू. तर गोविंद सरदेसाई यांचं मुख्य कारण म्हणजे
त्यांनी मराठी रियासत आणि मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ लिहिले. महत्त्वपूर्ण ऐतिहासिक असे ग्रंथ लिहिले. योगदान: महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये सखोल मांडणी करण्यासाठी ते ओळखले जातात. जदुनाथ सरकार हे मुघल इतिहासाचे तज्ज्ञ होते, तर त्र्यंबकशंकर शेजवलकर यांनी पानिपत 1761 या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो वर्ग 10वीच्या पुस्तकामधील आहे. तसेच तर आधीचा एकत्र कुटुंब पद्धतीचा जो प्रश्न होता तो इयत्ता 9वीच्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. योग्य जोड्या जुळवा. राज्य आणि नृत्य. तर ऑप्शन अ मध्ये राज्य आणि गट ब मध्ये नृत्य. महाराष्ट्र, ब आंध्र प्रदेश, क केरळ आणि ड तामिळनाडू. नृत्य: कुचिपुडी, भरतनाट्यम, लावणी आणि मोहिनी अट्टम. तर ऑप्शन एक मध्ये 2, 3, 4, 1 आहे. दुसऱ्यामध्ये 3, 1, 4 आणि 2 आहे. तिसऱ्यामध्ये 3, 2, 1, 4 आहे. चौथ्यामध्ये 4, 1, 2 आणि 3 आहे. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? गेस करा. याचं बरोबर उत्तर कोणतं असेल? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर पाहू कसं ते. तर महाराष्ट्रामध्ये लावणी ही लोककला आणि नृत्य हे शृंगारिक आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी हे प्राचीन आणि पारंपरिक नृत्य आहे. तर केरळमध्ये मोहिनी अट्टम हे स्त्रियांद्वारे केले जाणारे लालित्यपूर्ण नृत्य आहे. तर तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम हे सर्वात जुना आणि प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. खालील विधाने अभ्यासा व ते कोणत्या युगाचे वर्णन आहे? तर हे जो नृत्य प्रकाराचा प्रश्न आपण आधीचा पाहिला तो इयत्ता 10वीच्या पुस्तकातला आहे. आणि आत्ताचा जो प्रश्न आहे हे हा वर्ग 11वीच्या इतिहास पुस्तकातील आहे. तर खालील विधाने अभ्यासा व हे कोणत्या युगाचे वर्णन आहे? ऑप्शन 1 पुराणाश्म, दुसरं मध्याश्म, तिसरं नवाश्म आणि चौथं महापाषाण. तर त्यांनी कोणते विधान दिलेत? तर 3 विधानं आहेत हे. पहिलं, या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाची ने-आण करण्यासाठी होऊ लागला. दुसरं, या युगामध्ये व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. आणि तिसरं, या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. आता चाकावर भांडी तयार करायला सुरुवात झाली म्हणजे हे कोणतं युग आहे? याचं गेस करा कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवाश्म युग. तर याचं बरोबर उत्तर येईल नवाश्म युग. पुढे पाहूया. तर याचं स्पष्टीकरण पाहू. क्रांतिकारक बदल. नवाश्म युगात मानवाने भटके जीवन सोडून स्थिर जीवनाला सुरुवात केली. चाकाचा शोध मानवी इतिहासातील सर्वात मोठा शोध. यामुळे भांडी बनवणे आणि दळणवळण शक्य झाले. शेती आणि पशुपालन. प्राण्यांचा उपयोग फक्त शिकारीसाठी न करता शेती आणि ओझे वाहण्यासाठी देखील या काळामध्ये काय झाला? होऊ लागला. पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन 1 वय्य, ऑप्शन 2 चर्मन्ना, ऑप्शन 3 कामार आणि ऑप्शन 4 नाव्य. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? गेस करा कोणतं असेल? तर याचं बरोबर म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर तो शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4 नाव्या. तर तो कसा ते पाहूया. तर नाव्या कारण वय्य, चर्मना आणि कामार हे प्राचीन वैदिक काळातील व्यावसायिकांचे म्हणजे प्रोफेशन्सचे उल्लेख आहेत. नाव्या हा शब्द या गटात बसत नाही. वय्य म्हणजे विणकर, चर्मन्वा म्हणजे चांभार म्हणजे कातड्याचे काम करणारा आणि कामार म्हणजे लोहार किंवा धातूचे काम करणारा आणि नाव्य म्हणजे नौकेने पार करण्यायोग्य जलमार्ग. म्हणून नाव्य हे काय आहे की त्यातला वेगळा शब्द आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. तर योग्य जोड्या जुळवा. हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य. ठिकाण दायमाबाद, राखीगडी, तिसरं लोथर आणि चौथं कालीबंगल. वर्तमान राज्य पहिलं हरियाणा, दुसरं गुजरात, तिसरं राजस्थान आणि चौथं महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? गेस करा कोणती जोडी? ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 का ऑप्शन 4? कोणतं बरोबर येईल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1.
तर कसं ते पाहूया आपण पुढे. तर दायमाबाद हे महाराष्ट्र हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण. येथे कांस्य धातूचा रथ सापडला. राखीगढी हरियाणा हे भारतातील हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे शहर होते आणि लोथल हे गुजरात हे एक महत्त्वाचे बंदर आणि डॉकयार्ड आणि व्यापारी केंद्र होते. तर कालीबंगल हे राजस्थान येथे नांगरलेल्या शेतीचे पुरावे आणि काळ्या रंगाच्या बांगड्या सापडल्या आहेत. तर हा जो प्रश्न होता हा सुद्धा 11वीच्या पुस्तकातील आहे आणि गटात न बसणारा जो प्रश्न मी आधी तुम्हाला सांगितला होता तो सुद्धा 11वीच्या पुस्तकातील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पेपर 2 मधील प्रश्न असतात तर त्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर पेपर 2 मधील प्रश्न हे 11वीच्या पुस्तकांपर्यंत येतात. 6वी ते 11वी जेवढे पुस्तकं असतात त्याच्यातलं कोणत्याही धड्यांवरचे हे प्रश्न पेपर 2च्या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये येत असतात. त्यामुळे तुम्हाला आता त्याचं सर्व पुस्तकांचं एकदा वाचन करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. पूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिलं असेल सर्वांचे धन्यवाद.